नेवासा फाटा येथे पुन्हा अतिक्रमणाचा विळखा, चारचाकी वाहनामुळे अपघाताची भीती, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी। नेवासा फाटा मुकिदपूर परिसर येथे काही दिवसांपूर्वीच पाटबंधारे विभागाने कारवाई करत नेवासा फाटा परिसरातील अतिक्रमण हटवले होते। मात्र विभागाच्या कारवाईनंतरही सदर जागेवर पुन्हा अतिक्रमण सुरू झाले असून आता त्या ठिकाणी एका चारचाकी वाहनाची पार्किंग केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे। सदर चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला आणि अतिक्रमित जागेवर लावण्यात आली आहे। ही गाडी इतक्या चुकीच्या पद्धतीने उभी करण्यात आली आहे की त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे आणि अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यावरून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे जिथे 30 वर्षांपासून सुरू असलेले एक दुकान पाटबंधारे विभागाने हटवले होते, त्याच ठिकाणी आता ही गाडी पार्क करून जागा बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे। ही बाब गंभीर असून कायद्याला धाब्यावर बसवण्याचा प्रकार आहे। स्थानिक नागरिकांनी व समाजक कार्यकर्त्यांनी जोरदार आवाज उठवत संबंधित गाडी मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। जेव्हा सामान्य नागरिकांचे छोटेसे शेड देखील विभाग हटवतो, तेव्हा अशा प्रकारे बिनधास्त गाडी लावणाऱ्यांवरही त्वरित दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली। प्रशासनाने या प्रकाराची तात्काळ दखल घ्यावी व पुन्हा अतिक्रमण करू पाहणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा स्थानिक जनता व्यक्त करत आहे। मी शाहरुख हुसेन मियाकुरीशी, माझं सदर इथं चिकनचा शॉप होतं। सदर जवळजवळ 30 वर्ष झालेले आहे आणि सदर मला असं कळण्यात आलं आहे की मागचे प्लॉट धारकांनी इथं नो पार्किंगमध्ये गाडी लावण्यात आलेली आहे आणि लावून याला आज 3 दिवस ओलांडून गेलेला आहे। तर मला असं वाटतं की शासनाने याच्यावर दंडात्मक रीतसर कारवाई करण्यात यावी आणि अपघात होण्याची शक्यता खूप आहे। आणि 8 दिवसापूर्वी इथंच ह्या स्पॉटला, ह्या रोडला इथं ॲक्सिडेंट अपघात होऊन एका व्यक्तीचा गरीब कुटुंबाचा एक व्यक्ती मयत झालेला आहे। तर शासनाने मला ही विनंती आहे की शासनाने याच्यावर दंडात्मक आणि कारवाई करण्यात यावी, फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। तर ही गाडी लावून याच्यावर आणखी एक अपघात होण्याची आणखी शक्यता आहे असं मला वाटतं। आणि इरिगेशनची कारवाई होऊन इरिगेशनला आज 8 दिवस ओलांडून गेलेले आहे आणि इरिगेशननी त्यांची कारवाई होऊन त्यांची समाप्त झालेली आहे। तुम्ही पाहू शकता ही गाडीचं अंतर आणि रस्त्याचं अंतर किती आहे, फक्त 2 पावले इतकं आहे। आता तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये गाडी कुठं लावलेली आहे, रस्त्याचं किती अंतर आहे। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।